आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मनसे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन आणि काही महत्त्वाच्या सूचना केल्यात। राज ठाकरे यांनी यावेळी स्वतः निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय, तसंच जनतेने पाठिंबा दिला तर मुख्यमंत्री होण्यासही ते तयार आहेत। यामुळे आता या निवडणुकांना मनसेच्या दृष्टीने चांगलंच महत्त्व आलंय। दरम्यान मुंडे यांच्या निधनामुळे राज यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला। आपल्या वाढदिवसानिमित्त कोणतेही कार्यक्रम साजरे करू नका, तसंच वाढदिवसाचे होर्डिंग्जही लावू नका असे आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिलेत। तसंच मुंडेंच्या गाडीला झालेला अपघात हा घातपात वाटत नसल्याचंही ते म्हणाले। 3 तारखेला गोपीनाथ मुंडे यांचं निधन झालंय। महाराष्ट्रातला एक मोठा नेता आज आपल्यातनं गेलाय आणि अशा वेळेला मी वाढदिवस सार्वजनिकरित्या साजरा करणं हे काही योग्य वाटत नाही, मला बरोबर वाटलं नाही आणि म्हणून मी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांची मी आज त्यांना सांगितलं की आता काही ठिकाणी त्यांनी काही कार्यक्रम वगैरे केले तर मी त्यांना म्हटलं की तुम्ही जरा थोडंसं कमी याच्यात करा, परंतु माझ्याकडे घरी येणं, पुष्पहार आणि ते सगळं हे असल्या कुठच्या गोष्टी घरी येऊन तुम्ही काही करू बिरू नका। अपघात आहे तो शेवटी आणि याच्यामध्ये मला असं वाटतं की ज्या माणसाची गाडी आपटली त्यानेच खरं तर पोलिसांना फोन केला होता। ह्याच्यातून अजून सीबीआय त्यातून काय शोधणार आहे मला माहित नाही, चौकशी करायची करा। झालेली घटना दुर्दैवी आहे एवढं निश्चित। सीबीआय चौकशी व्हावी किंवा नाही या बाबतीतलं तुमचं काय? आता केंद्र सरकारने निर्णय घेतला असेल तर व्हावी, करावी, पण एकूण ते जे काही सगळं चित्र दिसतंय याच्यामध्ये मला काही वाटत नाही असं। एकूण मी जे काही टेलिव्हिजनवरती किंवा वर्तमानपत्रांमध्ये मी जे काही वाचलंय, पाहिलंय, जे काही ऐकलंय यातून मला काही असं त्याच्यात काही घातपात असावा असं काही मला चित्र त्याच्यातनं दिसत नाहीये। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।